फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर लास्ट व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना माहिती असेल, लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही शिलाँगच्या होमस्टेमध्ये होतो आणि आता तिथून आम्ही चेकआउट करून निघलो आहोत नवीन प्लेसवरती जायला. सो ते नवीन प्लेस कोणतं आहे व्हिडिओ बघता बघता तुम्हाला समजेलच. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात, लेट्स गो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 ब्रिज बघणार आहोत. तर पहिला ब्रिज आहे लिव्हिंग रूट ब्रिज. सो त्या ब्रिजवरती आपण आलो आहोत आणि हे आहे लिव्हिंग रूट ब्रिज. आणि जो सेकंड ब्रिज आहे तो आहे बांबू ब्रिज. सो ह्याच ब्रिजच्या इथे ह्या ब्रिजवरून आता ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर इथून स्टेअर्स आहेत. त्या स्टेअर्सनी वरती गेल्यानंतर शेअर टॅक्सी असतात. त्या टॅक्सीनी जाऊन त्या बांबू ब्रिजवरती आपल्याला जावं लागेल बांबू ब्रिज बघायला. चला व्हिडिओ स्टार्ट करूयात, लेट्स गो. अच्छा, क्लीन करतात ते. झाडांची पानं वगैरे पडल्यात ना. तर जो आपण बोलतो मेघालयामध्ये नॅचरल झाडांपासून बनलेला लिव्हिंग रूट ब्रिज आहे तो हाच आहे आणि आम्ही आलो आहोत तो बघण्यासाठी. खरंच समोरून बघायला खूपच सुंदर वाटतो. असा फोटोज व्हिडिओजमध्ये तुम्ही बघत असाल, पण समोरून बघण्यात एक वेगळीच मज्जा असते. ती तुम्हाला इथे आल्यावरच अनुभवता येईल. आणि हा ब्रिज फार भक्कम आहे, याच्यावरून आपण चालूही शकतो. झाडांची जी मुळं आहेत आणि ज्या फांद्या आहेत त्या एकत्र येऊन हा ब्रिज नॅचरली तयार झाला आहे, लिव्हिंग रूट ब्रिज. सो हात नका करू, फोटो काढते मी. वरती बघा, कारण की इथून प्रॉपर व्ह्यू दिसतोय. मॅडम तसेच उभे राहा. असं मॅडम खाली नका, वरती खाली नंतर जायचं आपल्याला. तर आम्ही वरती आलो आहोत आणि इथून शेअरिंग टॅक्सी भेटते. सो आम्ही पोचलो आहोत इथे. Three people. 3 taxi, yeah. One. 3 taxis. Each taxi 250 rupees. ये काला ये. तो रुपया ना क्या? About 13 people. एकाचे जास्त बरं लागतं. ब्रिज. Waterfall. जो डबल डेकर ब्रिज है वो कहाँ पे है? चेरापुंजी में विचारलं ते आम्ही. चेरापुंजीला येते बोलतात. चिरापुंजी, डबल डेकर. चिरापुंजी में step anak jana ऐसा वाला 10,000, 11,000 ऐसा. स्टेप्स डबल डेकर. स्टेप्स तो चेरापुंजी में आपण तिथे गेलो नाही का डबल डेकर ब्रिजला? भर दिन टाइम स्पेंड करना पड़ेगा, लेकिन पसीना खूब आता. अच्छा इधर फिर वो रूट वाला ब्रिज है ये सिंगल. पहला था वो 400 साल. 400 साल पुराना है. उस कहानी है ना, वहाँ में नीचे लोकल आदमी पैदल में जाना पड़ेगा, लेकिन 1.5 घंटा में वो बांग्लादेश बाजार है ना, पहले 400 साल. क्योंकि बम्बू ब्रिज का वहाँ नदी में बार बार एवरी ईयर रिपेयर, क्योंकि गाँव में लॉस है ना, लेकिन ये ब्रिज बना. फ्रॉम हियर टू द मार्केट देयर इज 15 लिविंग ब्रिक्स. अभी तो सिर्फ यही है ये. That's why the people before they made it easy, no repair, no repair. But now, This is the only one now. yeah, shop to चला काय. आता एकच आहे. पैसे का दिले आपण? त्याची कॅश नव्हती म्हणून दिले ना तुम्ही. हो कुठच्या टॅक्सी वाल्याला? पर टॅक्सी हे 300 रुपीज घेतात. आम्ही इथेही बार्गेनिंग केली आणि 250 रुपीज केले. आम्हाला 3 टॅक्सी लागल्या कारण आम्ही भरपूर जण होतो. सो आता तर टॅक्सीने फक्त 5 मिनटं लागतात बांबू ब्रिज बघायला. तुम्ही जर तुमच्याकडे टाईम असेल तर चालतसुद्धा येऊ शकता, वॉकिंग डिस्टन्स आहे. हे खायचं एवढा वेळ लावतो ते. 10 रुपये निघून आले असते तर. अगं नाही, बाय बाय. तुला तिकीट असतं. तर ह्या आहेत सुपारी झाडाच्या तोडून ठेवल्यात आणि याला वाळवून नंतर मग त्याची आपल्याकडे जी सुपारी येते ती इकडेच जास्त पिकते. बघ तो लिव्हिंग ब्रिज तो बघा. नॉट कम्प्लीट. त्यांनी बनवलेलं आहे. मेकिंग वर्क इन प्रोग्रेस. जा सकते इस पे से. व्हिडिओ काढ ना, व्हिडिओ. मला पुढे जाऊ दे, थांब. अख्खा ब्रिज दिसेल असं. आता अशी टर्न हो ना अशी.
थांब जरा पुढे जाऊन होते ना, दिसतच नाही काही खूप जण. या चला. बापरे खाली काय नको बघू, खाली नाही बघायचं. चल चल ना, नाही तू नाही पडणार. त्यांनी एवढं परफेक्टली बांधलंय ना, आपण पडूच नाही शकत. काय बघ ना, काय व्ह्यू आहे. तर इथे बांबू ब्रिज बघण्यासाठी पर पर्सन 10 रुपीज तिकीट आहे. आणि खरंच हा बांबू ब्रिज हाताने बनवला आहे, सो खूप कष्ट आहेत बनवायला. आणि इतका भक्कम ब्रिज त्यांनी हाताने बांबू बांधून बांधून बनवला आहे. लेकिन ये साला कर क्या रहे हैं आप? काय होतं. घ्या हातातच पकडा. 1 2 3 थांबा, शांत बसा. 1 2 3. हा तिचा हसण्यासारखा आवाज आला ना, पण तो तू हसली तरी येईल. करा करा. शॅडो येते ना, पण इथे उभे राहायचं, शॅडो नाही येत. तुम्ही पण अशा करता तुमच्या छोट्या बहिणीला, तिच्या मनासारखं वागून नाही देत. हो, ते आपण गौरीला करतात. हे का असं का केलंस तू? बाबा काय नाही, मी करते. तर ह्या ब्रिजवरून तुम्हाला नेचरची जी ब्युटी दिसते ती प्रत्यक्षात पाहायला यापेक्षा कितीतरी सुंदर दिसते. कोणचा प्रॉब्लेम आहे तुझ्या? तर हा आहे बांबू ब्रिज. आता बांबू ब्रिज आपला बघून झाला आहे आणि आता आम्ही रिटर्न जाणार आहोत. जिथून आपण लिव्हिंग रोड ब्रिजवरून आलो तिथंच आता रिटर्न जाण्यासाठी तोच सेम रोड आहे, तो आम्ही रिटर्न चाललो आहोत. आता फोटो काढायला सगळ्यांची घाई चालली आहे, सगळे एकदम धावत धावत चालल्यात फोटो काढायला. एवढं उतरून आलो आहे आम्ही आणि आता इथे सगळ्या लोकांचं फोटोशूट चाललं आहे. काय करणार आहे दर्शन आपण खाली जाऊन? फोटोशूट आणि व्हिडिओ. आम्ही लिव्हिंग रूट ब्रिजवरती आलेलो त्या दिवशी संडे होता, त्यामुळे जरा जास्त गर्दी होती इथे. इथनं कसं फोटो एकच मिनिट. तर आता ज्या नेक्स्ट प्लेसवरती आम्ही जाणार होतो त्या प्लेसचं नाव आहे एशिया खंडातील सगळ्यात क्लीनेस्ट व्हिलेज. त्या व्हिलेजमध्ये आम्ही जाणार होतो, पण प्रॉब्लेम असा झाला की संडे आहे आज आणि त्यांनी न्यू रूल काढला आहे की एव्हरी संडे त्यांचं व्हिलेज ते बंद ठेवणार टुरिस्टसाठी. सो त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. सो तुम्ही पण काळजी घ्या जेव्हा याल इकडे, तर संडेला येऊ नका, नाही तर तुमचं व्हिलेज होणार नाही. तर आम्ही आत्ता काही व्हिलेजमध्ये जात नाही आहे, परत पुन्हा उद्या आम्हाला जर जमलं तर आम्ही जाणार आहोत. सो आता आम्ही जात आहोत नेक्स्ट प्लेसवरती. ते प्लेस कोणतं असणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बांबू ब्रिज आणि लिव्हिंग रूट ब्रिज कसा वाटला तेही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढे जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.